नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत गावाकडच्या ऑर्गॅनिक नाचण्याच्या भाकरीविषयी. आज आपण पारंपरिक आणि ऑर्गॅनिक भाकरीच्या दुनियेत डोकावून बघणार आहोत. खराच ही भाकरी ब्रेडच्या तुलनेत जास्त पौष्टिक हा काय? चला बघूया. गावाकडे पिढ्यानपिढ्या भाकरी हा आहाराचा मुख्य भाग राहिला. भाकरीसाठी ज्वारी, बाजरीसारखी धान्य वापरतात, जी फायबर, जीवनसत्व आणि खनिजांनी भरलेली असतात. ही भाकरी जुन्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे चुलीवर भाजली जातात. म्हणूनच ती जास्त पौष्टिक ठरतात. भाकरी बनवण्यासाठी गावाकडे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जातात. पारंपरिक पद्धतीत शेती केल्यामुळे सगळी पोषण तत्व टिकून राहतात. संशोधन सांगता की ऑर्गॅनिक भाकरी खाल्ली की कोलेस्ट्रॉल कमी होता आणि पचन संस्था पण मजबूत राहता. फायबर भरपूर असल्यामुळे पोट पण साफ राहता आणि शिवाय ह्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा पण धोको कमी होता आणि ह्यात असलेले अँटीऑक्सिडंट शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. माझ्या माहितीनुसार गावाकडचं शेतकऱ्याक ऑर्गॅनिक भाकरी खाऊन जास्त ताकद मिळता. मोठ्या आजारांपासून त्यांचा बचाव होता. एक शेतकरी सांगता की तो कित्येक वर्षापासून ऑर्गॅनिक भाकरी खाता, त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारित राहिला हा. म्हणूनच ऑर्गॅनिक भाकरी हा पारंपरिक सेंद्रिय आणि पौष्टिक पर्याय हा आणि ह्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ही भाकरी ब्रेडच्या तुलनेत जास्तच आरोग्यदायी हा. समजलं का मंडळी? ब्रेड आणि भाकरीमधला फरक. आणि तुम्ही ऑर्गॅनिक नाचण्याची भाकरी खाल्लास काय नक्की सांगा आणि तुमचा अनुभव काय हा तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गावठी पदार्थांबद्दल अजून काय जाणून घ्यायचं असल्यास आमचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमका काय नवीन काय वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू. आणि हा का मंडळी, प्रत्यक्ष अनुभव दर्शवता की सेंद्रिय भाकरी केवळ पारंपरिक आहाराचा भाग नसून ती पोषण मूल्यांनी समृद्ध व आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओत.